मराठी, ते धडक ते धडक. नमस्कार, मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज आटपाडी. सांगली जिल्ह्यातील लोकांच्या घराघरात पोहोचलेल्या आणि लोकांच्या मनामनात घर निर्माण करणाऱ्या दे धडक आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा. गावरान परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी, विविध मसाले, तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता. याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार. तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवय्यांचा आनंद द्विगुणितच करणार. महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव. ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी, ड्रायफ्रुट्स अँड मसाले, चव जी कायम लक्षात राहील. संपर्क आपल्या स्क्रीनवर. शेटफळे जिल्हा परिषद मॉडेल शाळेला गळती लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. शासनाच्या मॉडेल शाळेतच निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने मॉडेल स्कूल संकल्पनेला अक्षरशः हरताळ फासण्यात आलाय. या निकृष्ट दर्जाच्या कामकाजामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालंय. तर शेटफळे शाळेतील या निकृष्ट बांधकामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी पालकांसह शेटफळे गावातील ग्रामस्थांकडून होत आहे. आटपाडी तालुक्यातील शेटफळे गावात शासनाच्या मॉडेल स्कूल संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या 1 नंबर शाळेला गळती लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेटफळेतील मॉडेल स्कूलच्या इमारतीतून पावसाचे पाणी गळत असल्याने विद्यार्थ्यांची देखील मोठी गैरसोय होत आहे. 2023 मध्ये हे काम पूर्ण झाले होते. मात्र 2 वर्षातच या शाळेला गळती लागल्याने ठेकेदारांनी केलेला निकृष्टपणा समोर आला आहे. त्यानुसार जगदीश गायकवाड यांनी शाळेतील निकृष्ट कामकाजाबाबत पंचायत समिती उपअभियंता यांना निवेदन दिले असून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. तर या प्रकरणी बांधकाम विभागाचे अभियंता BD पाटील यांनी सदर शाळेची वॉटरप्रूफिंग सह दुरुस्ती लवकरच करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. परंतु निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. बघूया या प्रकरणी जगदीश गायकवाड नेमके काय म्हणतायत. जिल्हा परिषद शाळा नंबर 1 शासनाचं आदर्श मॉडेल स्कूल म्हणून जी शासनाची योजना आहे त्या शाळेची अवस्था अशी आहे की पावसाळ्यात पूर्ण वरच्या खोल्या गळून त्या व्हरांड्यातनं पाणी पुढच्या व्हरांड्यातून पाणी खालच्या व्हरांड्यात येते आणि खालच्या पण ज्या पूर्ण खोल्या आहेत त्या पण पूर्ण खोल्या गळत्या लिकीज आहेत त्या. तरी जे जिना आहे त्या जिन्याच्या वरचे जे पत्र आहे त्या पत्र्याला होलं पडलेत आणि जो दरवाजा बसवला आहे त्या दरवाजाला कडी कोयणार आहे आणि जे ग्रिल बसवलेलं आहे ते ग्रिल खालचं जे ग्रिल आहे ते निघून पडलेलं आहे आणि जे दरवाजे आहेत दरवाजाचे स्कर्टिंग आहेत ते स्कर्टिंग सुद्धा निघून पडलेले आहेत. आत्ताच निघून पडलेत म्हणजे शाळेचं अजून बांधकाम पूर्ण होऊन 1-1.5 वर्ष झाले नाहीत तरी सुद्धा शाळेची ही अवस्था. अशा शाळेच्या जी अवस्था असताना आम्ही पालक म्हणून विद्यार्थी पाठवताना आम्हाला त्यांच्या जीवाची काळजी वाटते आणि हे काम जे निकृष्ट झालेलं आहे त्या संबंधित विभागाने जे विभाग आहेत त्या विभागाने कामाची चौकशी करून जे कोण ठेकेदार असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी ही विनंती. जिओ मराठी, ते धडक